साधू साधू साधू. मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करत आहोत. विषय आपण बघितलेला आहे धोतांगाचा उपयोग. धोतांगाचा उपयोग आपण बघितलेला आहे. धोतांग म्हणजे काय की जे जंगलात ज्या ठिकाणी कोणी राहत म्हणजे ज्या ठिकाणी पागल माणूस सुद्धा जाण्यास घाबरते अशा ठिकाणी वस्ती न राहता जंगलात राहणे. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी असंच काम केलं होतं. वस्तीनं बुद्धगया ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्यासाठी बुद्धगया या ठिकाणी गेले होते त्या मला असं वाटतं की गयापासून तर ते 18 किलोमीटर अंतर आहे. किती किलोमीटर अंतर आहे? 17 ते 18 किलोमीटर अंतर आहे. गया तिथं गया स्टेशन आणि स्टेशनच्या बाजूने 18 किलोमीटर अंतर आहे. त्याला म्हणतात बुद्ध गया. म्हणजे बुद्ध तिथे बसले होते म्हणून त्या गावाचं नाव काय झालं? बुद्ध गया. ते असं एक ठिकाण होतं. आता बुद्ध गया का म्हणतात त्या गावाला? स्टेशन बुद्ध स्टेशन गाव होतं गया स्टेशन आहे ते. त्याचं नाव काय होतं? गया. पण बुद्ध गया का म्हटले जाते की त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालं होतं. ज्ञान प्राप्त झालं तर नेमकं काय झालं? ज्ञान प्राप्त झालं होतं वैशाखी पौर्णिमेला सकाळी 5 वाजता. आणि सकाळी 5 वाजता ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी एक गुराखी म्हणजे 4-5 किलोमीटर अंतर गुराखी राहत होता. तो गुरं घेऊन यायचा त्या ठिकाणी. त्याचं नाव काय होतं? साक्षी. त्या गुराख्याचं नाव काय होतं? साक्षी. तो साक्षी गुराखी बुद्ध बसत त्या पिंपळा झाडाखाली. आपण बोधिवृक्ष म्हणतो ना आता त्या पिंपळा झाडाखाली बसत. खूप दाट अरण्य होतं. किती दाट अरण्य होतं? भयंकर दाट अरण्य होतं. त्या ठिकाणी जाण्यासाठी पागल माणूस सुद्धा सज्ज होत नव्हता. एवढं ते दाट ठिकाण होतं. पागल माणूस सुद्धा जाऊ शकत नव्हता त्या ठिकाणी. एवढं ते दाट अरण्य होतं. आणि त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी ठामपणे विचार केला मला ज्ञान प्राप्ती मिळाल्याशिवाय मी इथून जागा सोडणार नाही. त्या पिंपळाच्या झाडाखाली पूर्व दिशेला तोंड करून त्यांनी संकल्प केला की मी या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय निघणार नाही. आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं वैशाखी पौर्णिमेला रात्री पहाटे 4 वाजता. आता पहाटे 4 वाजता ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे बघा फरक काय पडला. अजून बघा कोणत्या अनेक फोटोमध्ये आहे चक्र फिरलं. ज्ञानाचं चक्र फिरलं त्यांना. जसं आपण लाईट लावतो की नाही आता बघा तसं ते चक्र फिरलं. आणि त्यांचं चेहरा बदली झाला. त्यांचं रूप बदली झालं. त्यांचं रूप सुद्धा बदली झालं. आनंदाचं रूप थोड्यासाठी आपण समजून घ्या. आनंदाचा चेहरा आणि दुःखाचा चेहरा किती फरक पडते. आता कोण म्हटलं असं झालं किती चेहरा हलते आणि एखाद्याने म्हटलं क्या बात आहे पेढे लो किती चेहरा फुलते. तर ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं तर बुद्धाचा चेहरा काया त्वचा सर्व बदली झालं. आणि त्या ठिकाणी तो सकाळी नेहमीप्रमाणे तो साक्षी नावाचा गुराखी त्या ठिकाणी गुरं घेऊन आला. तो काय करायचा गुरंढोरं सोडायचा आणि आजूबाजूनं हे तपस्वी त्याला माहित नाही बुद्ध होतात की काय होतात त्याला काय घेणं नाही. पण एक तपस्वी आहे आणि तो मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तो भाग असा आहे की जास्त करून तिथंच संत महात्मे त्या बाजूने आहे. त्या बाजूने जास्त संत महात्मे आहेत. उत्तर प्रदेश मध्य प्रदेश त्या बाजूने. तर त्या ठिकाणी मग काहीतरी संत आहे बसले आहेत बाबा मग त्यांचं रक्षण करावं. कोण्या प्राणी मात्रापासून त्यांचं हानी पोचलेली पाहिजे म्हणून तो गुराखी हे ध्यान करत तो आजूबाजूला बसून राहायचा आहे. आजूबाजूला बसून राहायचं आहे. बसता उठता आजूबाजूला बुद्ध ज्या वेळेस फिरत तेवढ्यात ते जागा स्वच्छ करत जाय झाडू मारू हे ते करून आणि देखरेख करत होता. ज्यावेळेस तो सकाळी उठून आला तर त्याला ते चेहरा फिरून राहिला. चेहरा अलग दिसला. बुद्ध अलग दिसले. चेहरा अलग दिसला. मग त्यांना समजलं की ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्यांनी गावात चर्चा कवली. तो गावात गेला लोकांना सांगून राहिला की आपल्या नगरामध्ये बुद्ध झाले बुद्ध ज्ञानात प्रतिबुद्ध झाले. लोकांच्या लाईनी लागल्या बघायला आणि बुद्धांनी जागा सोडली. बुद्ध दुसऱ्या 3 किलोमीटर अंतरावर गेले. तेव्हापासून त्या गावाला काय म्हणतात मग तिथे लोक जाऊन बघत बुद्ध कुठे आहेत कोणी म्हणे बुद्ध गया. बुद्ध कुठे गेला 3 किलोमीटर. मग काय म्हणत ते बुद्ध गया. तेव्हापासून नाव कोणतं पडलं तिथं ते जंगल एवढं बुद्ध होते पण गया म्हणजे बुद्ध गया नाव पडलं. स्टेशनचं नाव काय? हो नाही गया स्टेशनचं नाव गया आहे. बुद्ध गया का म्हणतात की बुद्ध होते त्या गया असं बुद्ध गया म्हटलं अशा प्रकारे. म्हणून असं
धोतांग भिक्खू लोक अशा अनेक जंगलात अनेक समसामानात राहतात. आता सत्य का होते तुम्ही पण थोडक्यात समजून घ्या. सत्य का गोष्टी घडतात की ज्या कोणाचे मन स्वच्छ असलं. एक आपण उदाहरण घेऊया. आपण एक गोष्टी ऐकलेल्या आहेत आपल्या आजोबाच्या आजींनी सांगितलेल्या, आजोबा आजींनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत की असे काही गोष्टी आपल्या ऐकण्यामध्ये आहेत की असे काही काही शिलाचं पालन करणारे लोक होते त्यावेळेस. संत महात्मा होते आणि शिलाचं पालन करत, अनेक शिलाचं पालन करत की अशा प्रकारे की ते कोण्या स्त्रीच्या हातचं जेवण पण करत होते त्यावेळेस. संत महात्मा स्वतः हाताने बनवून खात होते. कोण्या स्त्रीच्या हातचं जेवण करत नव्हते, कोणाच्या घरचं पाणी पित नव्हते. त्यांच्याजवळ तांब्या शिकाई, बावडीत जायचं, विहिरीत जायचं, पाणी भरून आणायचं आपल्या हातानं आणि ते प्यायचं. इथले सत्यवादी लोक होते त्यावेळेस. आता परिवर्तन झालं तर ते जे बोलत ते होत होते. कारण काय की जो त्यागाचं प्रतीक आहे तो जे बोलीन ते झाल्याशिवाय राहत. त्यांच्या मागे त्याग होता ना, त्याग होता म्हणून ते जे बोलत त्यामुळे कोणत्याही गोष्टी साध्य होत होत्या. म्हणून त्याग आहे तिथं साध्य होता. अजूनही भिक्खू जे बोलते ते साध्य होते कारण की त्यांचा त्याग आहे. त्यांचा त्याग आहे, त्यांना राग नाही. राग आहे का भिक्खूला? त्यांना लोभ नाही. लोभ आहे का भिक्खूला? असं पैसा कोण पैसे काढत बघता का तिथे पैसे बघतात का कधी? बघतात? काही गरज नाही. लोभ नाही, राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, तृष्णा नाही, मोह नाही, काही नाही. फक्त आणि फक्त भगवान बुद्धाने सांगितलेला हा नियम आहे. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. भिक्खू हा खूप छानसा धम्म मी तुम्हाला पाठवलेला आहे. हा धम्म तुम्ही याचा उपयोग घ्या आणि समाजाला जाऊन घरोघरी सुखी लोक झाले पाहिजे, गावोगाव सुखी झाले पाहिजे, नगर नगर सुखी झाले पाहिजे. हा धम्म मानवाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी चांगला आहे. म्हणून तुम्ही या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत राहा. तेच भिक्खू करतात. याच्या अलावा काय करतात? काय तेच भिक्खू काम करत राहतात. म्हणून महाराज म्हणतात की बनते तुम्ही म्हणता की धुतांग बनते आहेत. ते बनतेजी अनागामी फळाचा प्रतिष्ठाप झालेले काही अनागामी फळावर प्रतिष्ठित झालेले काही गृहस्थही पाहिले. म्हणजे ते भंतेजी अनागामी, सकुदागामी अनंत फळापर्यंत पोहोचतात. तसेच गृहस्थी लोक पोहोचतात काय त्यावेळेस मिलिंद राजाला भंते म्हणतात की राजा, उपासक लोक सुद्धा पोहोचू शकतात. उपासक लोक सुद्धा पोहोचू शकतात. गृहस्थी जीवनामध्ये राहून सुद्धा उपासक लोक पोहोचू शकतात. श्रावस्तीमध्ये कैक भिक्षू, श्रावस्ती एक मेन ठिकाण आहे बौद्धांचं. बुद्धगया जसं आहे ना तसं मेन ठिकाण म्हणजे श्रावस्ती हे शिक्षणाचं केंद्र आहे. श्रावस्ती पासून आमचं शिक्षण झालं भिक्खू लोकांचं. अनाथ पिंडकाने जे दान दिली जमीन ते मेन केंद्र श्रावस्ती. तिथून आमचं सर्व भिक्खू लोकांचं शिक्षण झाले. त्याला मेन करावं लागेल ना. तर श्रावस्तीमध्ये अनेक भिक्खू, अनेक उपासक बुद्धांचे भक्त म्हणत. त्यावेळेस आपण उपासक म्हणतो, भक्त. तर त्यांनी मी सुखादी फळ, अनागामी, सकुदागामी फळ त्यांना प्राप्त झालं होतं. म्हणजे तुम्ही सुद्धा गृहस्थी जीवनात राहून सुद्धा जीवनाचा आनंद घेऊ शकता. सकुदागामी, अनागामी फळाचा लाभ घेऊ शकता. म्हणून भंतेजी म्हणतात की गृहस्थ सुद्धा त्या मार्गाने चालला तर तोही पुढे चांगला झाल्याशिवाय राहत नाही. आता धुतांग पालन करण्याकरिता धुतांग पालन करणारातील 18 गुण. धुतांग पालन करणारातील 18 गुण. आता आपलं अष्टांग पालन करण्यासाठी किती गुण आहेत तुम्हाला? 8 गुण. पंचशील पालन करण्यासाठी किती गुण आहेत? 5. आता धुतांग पालन करण्याकरिता 18 गुण ते कोणते आहेत ते बघू. महाराज त्यांचा आधार पवित्र, महाराज त्यांचा आचार पवित्र आणि शुद्ध असतो. महाराज त्यांचा आचार पवित्र आणि शुद्ध असतो. 18 गुण बघतो आपण धुतांग लोकांचे, धुतांग भंतींचे 18 गुण बघत आहोत आपण.
ते कोणते? त्यांचा आचार पवित्र आणि शुद्ध असतो. म्हणजे जे आचार विचार आहेत ना ते पवित्र आणि शुद्ध असतात. नंबर 2, त्यांच्या समोर मार्ग निश्चित असतो. त्यांच्या समोर मार्ग निश्चित असतो. जे ते काम जे त्यांनी निश्चय केला त्याच मार्गापर्यंत ते पोहोचू शकतात. त्यांचा मार्ग नेहमी निश्चित असतो. त्यांचे शरीर व वजन संयमित असते. धृतांग भिक्खूचा आपण बघत आहोत. त्यांचं शरीर आणि वजन संयमित असते. लक्षात ठेवा. एक नंबर 4, त्यांचे मन पवित्र राहते. त्यांचे मन नेहमी पवित्र राहते. नंबर 5, त्यांचा उत्साह कायम राहतो. त्यांचा उत्साह कायम राहतो. ते एकटेच असतात. भंतेजी एकटेच असतात. आता आपलं एक बरेच ठिकाण भंतेजी एकटेच आहे, पण ते त्यांचा उत्साह अलगच आहे. कोणी येऊ ना हो, त्यांची तेजी आहेच आहे. कोणाची वाट बघायची नाही. ते कधीच मन दुसरीत करत नाहीत. त्यांच्या मनावर चेहऱ्यावर त्यांचा तेज आहे. ते आनंदातच आहे. आलं तरी आनंदात आहे, नाही आलं तर आनंदात आहे. ते त्यांच्या आनंदातच राहतात. त्यांचा उत्साह अलगच असते. आणि या 3 महिन्याचा उत्साह तर अजूनही अलगच आहे की नाही. नंबर 6, ते निर्भय राहतात. त्यांना भीतीच नाही आहे. त्यांना भीतीच नाही आहे. अजिबात त्यांना भीतीच नाही आहे. आणि जे काय प्राणी मात्र आहेत, भीती काय नाही त्याचं पण लक्षात ठेवा. प्राणी मात्र आहे, कोणताच प्राणी मात्र कोणाला जाणून बुजून दुखवत नाही, हे लक्षात ठेवा. साप असो, इंचू असो, वाघ असो, सिंह असो, कोणताच प्राणी कोणाला दुखवत नाही. आपण घाबरतो, त्यामुळे त्याला असं वाटतं की आपल्याला मारायला. बघा प्रश्न काय पडला. आपण तर घाबरतो प्राणी मात्राला, पण त्यांना काय वाटले आपल्याला मारायला आला म्हणून ते आपल्यावर शिकार करतात, हात मारतात. पण ते अचानक म्हणजे असं डायरेक्ट हात मारत जर आपण शांतपणे ध्यान करत बसलो तर ते अजिबात आपल्या जोडून जातील, मग आपल्याला धक्का लागणार. म्हणून ते निर्भय असतात. नंबर 7, त्यांची आतती नष्ट होते. त्यांची आतदृष्टी नष्ट होते. त्यांच्या मनात कुठली भीतीच नसते. त्यांच्यातील हिंसक प्रवृत्ती एकदम शांत होते. त्यांच्यातील हिंसक प्रवृत्ती एकदम शांत होते. आता उदाहरण आपण बसलो, इथून काही चालला साप वगैरे, तर ते हलणार नाही. ते हलणार नाही. त्याच्या मनात असं येणार नाही की मारा मारा मारा. आता तुम्हाला भेटून दिसलं तर कोणी म्हणते मारा मारा मारा, मच्छर दिसलं तर मारा मारा मारा, म्हणता की नाही? म्हणता की नाही? तर भिक्खू असं त्यांच्याकडे हिंसक प्रवृत्ती एकदम दूर होते. त्यांच्या मनात असं येतच नाही की साप आला की मारा 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 मारा, कोणाला चावीचं काही गरज नाही. तो आला, तो गेला. त्यांच्या मनात काही हिंसा करावं असं वाटत नाही. त्यांचं मन शांत असते. त्यांच्यात मैत्री भावना सतत जागृत असते. त्यांच्यामध्ये मैत्री भावना सतत जागृत असते. त्यांचा आहार प्रमाणबद्ध असतो. त्यांचा आहार भोजन प्रमाणबद्ध असतात. ते नेमकं किती टक्के खातात? ते 75%. किती टक्के खातात? 75%. पोटभर कधीच खात नाही. का पोटभर खात नाहीत? याचं कारण का? पोटभर खाल्लं तर झोपी, पोटभर खाल्लं तर विचार बदलती ना. पोटभर खाल्लं सुस्ती, पोटभर खाल्लं आळसी, पोटभर खाल्लं तर काहीच काम साध्य होणार नाही. म्हणून ते 75% खातात. जो 75% खाते तो नेहमी उत्साहित आणि आनंदात राहते. त्याचं शरीर पण चांगलं राहते. नंबर 11, सर्वच प्राणायात तो प्रतिष्ठित असतो. सर्वत्र प्राणायात तो प्रतिष्ठित असतो. नंबर 12, विचारपूर्वक तो भोजन करतो. नंबर 12, विचारपूर्वक तो भोजन करतो. कोणाही वेळेस भोजन करतो काय? नाही. आपल्याला काय का काही कोणाही वेळेस भोजन करत नाही. विचारपूर्वक भोजन करतो. तो सदैव जागृत असतो. तो सदाही जागृतच असतो. तो गृहत्यागी असतो. तो एकटा असतो. त्याला मुलं बाळ असतात का? नाही. पत्नी असते का? नाही. तो गृहत्यागी असतो. गृहस्थी जीवनापासून खूप अलग असतो. नंबर 15, चांगल्या देवतांचा वास्थानीच त्याचे वास्तव्य असते. जे चांगले ठिकाण आहे त्याच ठिकाणी तो वास्तव करते. देवताही त्याचं रक्षण करतात. जे प्राणी मात्र हानिकारक ते पण त्या
व्यक्तीचं रक्षण करतात, कारण की तो कोणाला दुखवतच नाही ना, तो कोणाला दुखवत नाही म्हणून. नंबर 16, तो पापाची घृणा करतो, तो पाप करण्यापासून अलिप्त राहतो. असंही म्हणत नाही की तो साप माझ्या अंगावर येऊन राहिला, त्याला धरा, कोणी मारा, कोणी आहे का इथं, तरी पाप झालं. तो आला चालला आला गेला अंगावर तरी परवा नाही, काही घेणं देणं नाही. त्याच्या मनात थोडंही पापाची लस नाही, पापाचं त्याला घेणं देणं नाही, पापाची गुन्हा. बरोबर आहे ना. डोळ्याने पण पाप होते, डोळ्याने बघल्यानं पाप होते, इशारा केल्यानं त्याला पाप होते, बोलल्यानं पाप होते, शरीर हालचाल केल्यानं पाप होते. सगळ्या गोष्टी पापापासून तो मुक्त राहते, त्याला काही घेणं नाही. आला रे गेला रे. नंबर 17, त्याला विवेकात आनंद वाटतो, त्याला विवेकात म्हणजे काय काम करते त्याचा त्यालाच आनंद वाटतो. नंबर 18, सदा सर्व काळ तो सावध असतो, सदा सर्व काळ तो सावध असतो, भिक्खू जागृत असतो, सावध असतो. महाराज जे धुतांगाचे चांगल्या प्रकारे पालन करतात त्यांच्या अंगी वरील 18 गुण येत असतात. महाराज 10 प्रकारचे लोक धुतांग पालन करण्यास योग्य असतात. महाराज 10 प्रकारचे लोक धुतांग पालन करण्यास योग्य असतात. पण ते 10 प्रकारचे लोक ते कोणते असतात बरे ते सांगा. धुतांग पालन करण्यायोग्य 10 व्यक्ती असतात. ते 10 व्यक्ती कशा असतात बघा. आता धुतांग पालन करणारे ते 10 लोक असतात, ज्यांच्या अंगात हे 10 गुण आहेत. तेच लोक पालन करू शकतात, सर्व पालन करू शकत नाही. ते 10 व्यक्ती कोणत्या? जो श्रद्धावान आहे, धुतांग पालन करण्यासाठी त्याला श्रद्धा बनवा लागेल, श्रद्धावान व्हावं लागेल. आपल्या मनात श्रद्धाच नाही तर आपण काहीच करू शकत नाही. हे विहार आहे, आपण इथे विहार का म्हणतो? पहिला आपली काय आहे? इथं श्रद्धा आहे. इथं वाईट विचार आपल्या मनात येतात काय येत नाही? हे गरज आहे ना. आपल्या घराचं घर आहे की नाही, पण काय इथे विचार येत नाही, उलटे विचार येत नाही. कारण काय की आपली श्रद्धा झाली विहार आहे म्हणून, आपली श्रद्धा झाली इथं भगवान बुद्धांची मूर्ती आहे म्हणून, आपली श्रद्धा आहे इथं की जे आपल्याला मानव जातीच्या हितासाठी, सुखा आणि कल्याणासाठी जो धम्म दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी खूप त्याग करून ते बाबासाहेबांचं बुद्ध रूप या ठिकाणी आहे. म्हणजे आपली काय इथं श्रद्धा निर्माण झाली म्हणून आपण इथं विहारात बसतो. श्रद्धा निर्माण झाली म्हणून आपण इथं मुंगीची ते हत्या होते का या विहारात? आणि घरात गोम निघाली की तुम्ही मारता की तिला सोडून देता? मारता ना. येते का कदर? आणि इथं गोम निघाली तर मार देतात का बंदीची? इथं गोम निघाली मार देतात का बंदीची? काय म्हणतात? घरात सोडून द्या, नाही तर राहू द्या, तिचं काम ते करते, तुम्हाला काय बिघडलं? बरोबर आहे की नाही? फरक कोणता? कशामुळे फरक? श्रद्धामुळे. कशामुळे फरक आहे? नंबर 2, पाप भिरू. इथं पापाचं ठिकाणच नाही. आपण घरून येतो, पाप सर्व धुवून येतो. बरोबर आहे की नाही? पाप आहे का आपल्या मनात? कोणाच्या मनात पाप आहे? वर हात का? आहे का? कोणाच्याच मनात पाप नाही आहे का? पाप रहित आपण इथं आहोत. त्याच्यानंतर 3 नंबर आहे धैर्यवान. मी केल्याशिवाय राहणार नाही. बघा, धुतांग पालन करण्यायोग्य 10 व्यक्ती कशा असतात? मी केल्याशिवाय राहणार नाही. हवा असो, पाणी असो, थंडी असो, वारा असो, आहे का अंगावर चादर? मग सांगितलं ना. आता थंडी लावून समजलं ना. आता काही टेन्शन नाही. नंतर 4 खोटा दिखावा न करणारा. खोटा दिखावा काय यार? खोटा दिखावा काय यार? जरा शंका वाटते का? खोटा दिखावा जंगलात कोणीच नाही, कुठे खोटा दिखावा कोणाला करावं? कोण आहे तिथं आमचं? खोटा दिखावा कोणाला करावं? कोणाला करावं खोटा दिखावा? सांगा ना. तर खोटा दिखावा करता येत नाही. खोटा दिखावा काही मतलबच नाही. नंबर 5, ध्येयवादी. जे इच्छा प्रकट केली त्या पूर्ण केल्याची इच्छा. ध्येयवादी की मी जे काही साध्य करायचं त्या घेतल्याशिवाय इथून हलणारच नाही. ध्येयवादी. नंबर 6, निर्लोभी. लोभ आहे का इथं? निर्लोभी.
निर्लोभी असला तरच तो धुतांग पालन करीन. लोभ असला धुतांग पालन करीन काय? त्याचं मन लागेल काय? मग तो कसा झाला पाहिजे? 6 नंबर निर्लोभी. भेटलं तर खायचं, नाही तर उपाशी राहायचं, काय घेणं नाही. आणि तुम्हाला ते नेहमी सांगतो आम्ही की उपाशी कोणीच राहत नाही. उपाशी कोणीच राहत. एवढा आळशी आहे तरी त्याची जांभूळ पडली, जांभळा खाली गेला. जांभूळ कुठे पडली? त्याच्या नाकाच्या आणि होठाच्या मध्ये. आता त्यानं नाही खाल्ली त्याला कोण काय करीन? पण उपाशी ठेवत, निसर्ग उपाशी कोणाला ठेवत नाही. नंतर जिज्ञासू म्हणजे अभ्यासू बनतो तो. त्याच्यानंतर दृढ संकल्पी निश्चय. त्याच्यानंतर चिडखोर नसलेला, चिडखोर बंदी येऊ शकते का? किती सहन करावं लागते. कोण काय बोलीन सांगता येत नाही. कोणी काय बोलीन सांगता येत नाही. आणि भिक्खू लोक अशात मग हत्ती चला गजवा बुबू करतायचं. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे जीवन भिक्खू जगतात. नंबर 10 मैत्री भाव जागृत ठेवणारा. भिक्खूच्या मध्ये सर्व मैत्रीच असते. कोणापासून मैत्री असते? हवेत तरंगणारे, पाण्यात राहणारे, आकाशात उडणारे, जमिनीवर चालणारे, बहु पायाचे, कमी पायाचे, 2 पायाचे, सडपटणारे, उडणारे, न दिसणारे, उत्फलित, जे काय आहेत ते सर्वांपरी मंगल मैत्री असते. ते मंगल मैत्री नेहमी जागृत ठेवतात. हे 10 प्रकारचे व्यक्ती धुतांग पालन करण्यास योग्य असतात. आता बघा ना, जंगलात बंदीचे आहे आणि पाचोळा आहे, पालापाचोळा आहे. त्या पालापाचोळ्यावर जर काही पालापाचोळा एखादा पक्षी गेला तर पालापाचोळा कसा धड करते का? त्यालाही घाबरतात. बघा ना, तुम्ही गुरवचे लोक बघा, तुम्ही डोंगराच्या रस्त्याने चालला आणि तुमच्या पायाच्या चपला तुमच्या चालताना त्या पायाच्या चपलाईनं तुमच्या डोक्यावरून दगड फिरतात. कधी तुम्ही काय म्हणता? भूत आहे फिरतात ना दगड. बघा ना, तुम्ही रस्त्याने चाला, दगडाच्या रस्त्यानं, चप्पल असू द्या, चपला तुम्हाला दगड लागतात. तुम्ही म्हणता भूताला घरी जाऊन बिमार पडतात. तर भूतगीत काही नाही, ते भीत नाही, काही नाही. आपलं काम करते रहने का. म्हणायचं मतलब काय? ज्यानं त्याचं काम करावं. निसर्ग हा मोठा आहे, सर्व जीवजंतू सर्व एक दुसऱ्यावर अवलंबून आहे. यानं आपापलं काम करा. आपण बसून राहायचं, आपण आपलं काम करावं. जर आपण प्रत्येक माणूस जर आपापलंच काम करीन तर कोणी कोणाला दुःख देणार नाही. आता आपण एखाद्याची निंदा करत नाही, आपली कोणी शिव्या देईन का तो? आपण कोणाचा झगडाच काढत नाही तर आपलं काही नुकसान करीन का तो? ज्याचं त्यानं काम करावं. पण आम्ही काय करतो? आम्ही लोभात पडलो म्हणून आमच्या निंदावंदा झगडे दुश्मने वाढतात. आम्ही लोभात पडलो म्हणून निंदा झगडे दुश्मने वाढतात. एक लक्षात ठेवा, अनुभव घ्या. घर कोणी बांधा, आज बांधा, उद्या बांधा, परवा बांधा आणि कधी बांधा किंवा ना बांधा, तुम्ही पहा. कोण नाही घर खोल्याला घेऊ, बाजूवाल्याकडे कुठे जाऊन बघा, झाली दुश्मन द्यायचा. 1 रुपया कोणाला तरी घेणं नसते. लक्षात ठेवा. इतिहास बघा, फक्त इतिहास बघा. घर कोणीही बघा, घर तर बांधाच लागेल ना. मग घर कोणी बांधा, समजून चाला का आजूबाजून दुश्मनी झाली. घेणं ना देणं. बरं, जरा इकडे झालं, जरा तिकडे झालं, जरा इकडे ठेवायला पाहिजे होतं. जर ते कधी इकडे जात नाही, पण तरी ते नाटक. कोणी जातात त्याचं गोष्ट झालं तसं समजा, तसंही नाही. कोणी जातात पण तेही पण नाही म्हणत नाही. पण सरासरी कोण घर काढायला घेतलं, घर बांधायला घेतलं, समजून चाला दुश्मनी झालं. इथंच पाहिजे होतं, तिथंच पाहिजे होते, तिथंच पाहिजे, काम चालू. 1 रुपया देत नाही. बरं, तो बिचारा घर कष्ट आपले करते, पैसा जमा करते, नंतर घर बांधते. पण समोरचा आणि नातेवाईक असो किंवा कोणी असो, तो घर बांधू देत नाही, त्यांना सुखानं जगू देत नाही. कुठपर्यंत? भोजन झाल्यापर्यंत, घराचा गृहप्रवेश. मग घराचा गृहप्रवेश झाले मग बरोबर तर लोक मग बरोबर मग येतात. काय बाई आम्ही तुम्हाला म्हटलं होतं सगळं तसं, म्हणजे घट्टे सगळ्या गोष्टी मग बरोबर. मग त्याही माहीत पडते आता काय, आता जगाला कोण फायदाही नाही. आता गृहप्रवेश झाला ना, तर असे लोक तकलीफ देतात. म्हणून का तकलीफ देतात? तर तसं आपणही चांगलं राहिलं तर आपली तकलीफ कोणाला होणार नाही. आता जर आपल्याला जर माहिती आहे का तकलीफ होते तर आपण ती दुरुस्ती करून ठेवायची ना. काय शेजारच्याला तकलीफ होते तर आपण ते दुरुस्त करून ठेवायची. तो कशाला जळेल? हा, मग तेच बोलतो ना, कष्टाने करतो. म्हणून आपण सर्वांनी असं जागून राहायला पाहिजे. कोणालाही तकलीफ, आपल्याबद्दल तकलीफ झाली नाही पाहिजे असं विचार करावा. समोरच्याने विचार करावा आणि आपण विचार करावा. काही कोणी सोबत देत नाही. बघा, काही कोणी सोबत देत नाही. हत्या
हत्या दुश्मनी का वाढतात की सर्व लोभाचे कारण आहे. सर्व इथंच राहते बरं, पण मुद्दाम काही लोक असे आपण नाव खराब करण्यासाठी म्हणा की आपलं काही म्हणजे या जीवनामध्ये काही आणलं नाही, काही कमावलं, फक्त लोकांना तकलीफ देण्यासाठी काही लोकांचं जीवन आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. काही काही लोकांचं जीवन कशासाठी माहिती आहे काय? फक्त दुसऱ्या लोकांना तकलीफ देण्यासाठी. काही काही लोकांचं जीवन असं आहे की दुसऱ्याचं तकलीफ नाही, दुसऱ्यांना सुधारण्यासाठी. म्हणून आपण चांगल्या रस्त्याने जातो. म्हणून हा भगवान बुद्धाचा धम्म हा चांगला आहे. या धम्मामध्ये आपण आलो तर कुठल्याच प्रकारे आपल्याला हानी पोहोचत नाही. म्हणून धम्माला धरून चाललं पाहिजे ना. धम्म चांगला आहे, फक्त धम्म चांगला आहे. या धम्मामध्ये लवकर येऊ देत नाही. याचं कारण काय की चांगलं तुम्ही व्हायला गेलं की तुमच्या मागे काही ना काही करायला लागलं. म्हणून कोणाचं ऐकायचं नाही. हा धम्म आपला, आपण धम्माच्या मागे चालत आज ना उद्या, आज ना उद्या विरोधक आपल्याला जे म्हणतील आपल्याला जे म्हणण्याचं काम पडणार नाही. म्हणून आपल्या मनातला राग दोष मोह हा सोडून द्यायचा आहे. सर्वापरी मंगल मैत्री करायची आहे. जरी मला तो बोलला अज्ञानपणात बघतो त्यांचंही भलं हो, त्यांचंही मंगल हो, कारण की त्यांना समजलं नाही. त्यांना समजलं नाही, त्यांची बुद्धी होती तेवढे ते बोलले. म्हणून सर्वांची मैत्री करावं. महाराज ज्या कामभोगी संसारी लोकांना परमशांत असे निर्वाण प्राप्त होते. महाराज ज्या कामभोगी संसारी लोकांना परमशांत असे निर्वाण पद प्राप्त होते त्यांनी निश्चितच पूर्वी जन्मी 13 दूतांगाचे पालन केले असले पाहिजे. त्यांनी आपल्या पृथ्वीच्या जन्मी आपला आचार आणि मार्ग शुद्ध करून घेतल्यामुळे आता ते संसारिक वृत्त असून देखील त्यांना परमार्थ निर्वाण पदाचा साक्षात्कार घडून येते. महाराज भिक्षू दूतांगी भिक्षू तर होता. दूतांगवाले भिक्षू तर साध्य करतातच, पण जे काही गृहस्थी साध्य करतात ना, तर त्यांनी असं समजायला की त्यांनी पूर्वी जन्मामध्ये चांगलं काम केलेलं आहे. दूतांगातून ते बाहेर निघालेले आहेत. त्यांनाच परमसुख लाभू शकते. सर्वांना परमसुख लागू शकत नाही. दूतांगाचे वाईट फळ. पापी माणसाच्या दूतांगाचे वाईट फळ. पापी माणसाच्या दूतांगाचे वाईट फळ. किती फळ आहेत? कोणते कोणते? चांगले आणि वाईट. दोनच फळ आहेत ना. नाही मन सांगतो एक किडे फळ असते म्हणतात काही काही किडे फळ, ते पण किडे नाही म्हणा, वाईटच म्हणा. तर पापी माणसाच्या दूतांगाचे वाईट फळ. महाराज जो पापी इच्छेचा गुलाम, दिखाऊ लोभी, हादाळ, स्वार्थामागे धावणारा, कीर्तीमागे धावणारा, नावासाठी हपपलेला, अपात्र, अनुचित व्यवहार करणारा, चांगले सोडून वाईटाकडे जाणारा, नालायक आणि आडमुठ्ठा मनुष्य दूतांग वर्त ग्रहण करतो. तो कर्मामुळे मिळणाऱ्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा भोगत असतो आणि त्याच्यातील जे काही चांगले सद्गुण शिल्लक असतात ते सुद्धा गमावून बसतो. त्याची लोकांत असलेली प्रतिष्ठा नष्ट होते. लोक त्याचे तर उडवितात, निंदा करतात, त्यांच्यावर बहिष्कार घालतात आणि हाकलून देतात. एवढेच नव्हे तर दुसऱ्या जन्मात सुद्धा 100 योजनेपर्यंत पसरलेल्या हवीशीची नरकात तापलेल्या अग्नीच्या लाटात लाखो कोटी वर्षापर्यंत वर खाली आजूबाजूला हेसाप्रमाणे अडकत पक्व होत राहतो. जेव्हा तेथून त्याची सुटका होतो तेव्हा तो एखाद्या प्रेतासारखा वरून दिसण्यात भिक्षूप्रमाणे दिसत असतो, परंतु शरीर प्रत्येकाने एकदम काळाकुट्ट आणि एकदम कुट डोके मोठे फुललेला आणि शरीराने भंगलेला दिसतो. नेहमी तो भुकेने व तहानेने व्याकुळ राहतो. पाहण्यात तो अत्यंत कुरूप व भयाभव वाटतो. त्याचे कान फाटलेले असतात, त्याचे डोळे अंधुक व खोल गेलेले असतात. त्यांचा सर्व शरीर रक्त व पू भरलेला असतो व अंगावर किडे पडलेले असतात. हवेने भटकलेल्या अग्निसमान त्याच्या पोटात अग्नी भटकलेला असतो. तरी पण त्याचे तोंड सुईच्या टोकापर्यंत प्रमाणे बारीक असल्यामुळे
त्याची तहान व भूक कधीच संपत नाही. तो स्वतःच्या बचावासाठी एखाद्या सुरक्षेस्थळी सुद्धा तो पडून जाऊ शकत नाही. त्याला वाचवणारा कोणीही सहाय्य करता लाभू शकत नाही. अत्यंत दयनीय स्थितीत रडत व उद्गे देत राहतो. याप्रमाणे तो केवळ जंगलात आक्रंद न आक्रोश करीत भटकत राहतो. पापी विषय आहे पापी माणसाच्या दुतांगाचे वाईट फळ. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की ते जराही नाटक चालत नाही, दिखावा चालत नाही. अभ्यासाची गरज आहे. अभ्यासाची गरज आहे. पण काय की ते अभ्यास आहे तर त्या अभ्यासानुसार आचरण करण्याची गरज आहे. दिखावा करण्याची गरज नाही. आपण जो दिखावा करते त्याचं फळ तर त्याला मिळते. वेळ का होईना पण त्याला त्याचं फळ मिळतेच. जो दिखावा करते पैशाच्या लोभात आहे, आज न उद्या 1 वर्षाने 2 वर्षाने माहित पडतं की नाही की बनतेची पैशाच्या लोभात आहे, बनतेची खायच्या लोभात आहे, खाण्याच्या लोभात आहे. बनतेची माहित पडतं ना, बनतेची खाण्याच्या लोभात आहे, बनतेची ऐश आरामात करण्याच्या लोभात आहे, बनतेची चांगले कपडे घालण्याच्या लोभात आहे. बघतो ना आपण, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे ते असे करणारे जे धोतांग करणारे ते आज न उद्या माहीत पडतात. नंतर त्यांची समाजात किंमत राहत नाही. समाजात किंमत राहते काय? आणि एक टाइम किंमत गेल्यानंतर ते कितीही काही केलं तर डबल किंमत वापस येत कोणी असो, मग उपासक असो या उपासिका असो. म्हणून किंमत साधी गोष्ट आहे का? किंमत कमावणी साधी गोष्ट आहे का? लय भारी. किंमत कमावली पाहिजे. किंमत गमावण्यासारखं काम केलं नाही पाहिजे. जो किंमत गमावण्यासारखं काम करतात तर त्यांचा काही वावा होत नाही. त्यांच्या निंदा होत राहतात. म्हणून या धम्मामध्ये दिखावा नावाची चीज नाही. मुंडन केलं, काश्य वस्त्र अंगावर घेतलं म्हणून बंदी झाला का? किती कष्ट करावं लागतात, किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळी डोळे खुलतात तेव्हापासून तर संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत आचरण करावं लागते. किती शिलाचं आचरण करावं लागते, किती शिलाचं पालन करावं लागते? 227 नियमाचं पालन करावं लागते. चालता बोलता उठता बसता, चालता बोलता उठता बसता. बनतेजी बघा ना, आता आज भोजन झालं दुपारी. कोणाला माहित आहे का? बनतेला माहित आहे कोणाच्या घरी भोजन झालं. तरी भिंतेची बनतेजी आमच्या घरी भोजनाला या, बनतेजी आमच्या घरी भोजनाला या. बनतेजी एकाच घरी भोजनाला जातात, लक्षात ठेवा. दुसऱ्या घरी आता मी इथं भोजन केलं, त्या घरी तिकडे काय माहित आहे त्या गावात मी भोजन केलं की नाही केलं. पण नाही, एकच टाइम खाल्लं म्हणजे खाल्लं, डबल जायचं नाही. मग कुठे तिथं पूर्ण नाही, पुढे जेव्हा काय आवडीचं आहे तिथं गेलं तर ते धोकेदायक आहे. म्हणून या धम्मामध्ये पाप कर्म खूप सांभाळायला लागते. पाप कर्म खूप सांभाळायला लागते. आणि ढोंग करणारा इथं थोडंही चालत नाही. ढोंग इथे थोडंही चालत नाही. म्हणतात ना, आज नाही तो कल, पितळ ते पितळ, तांब ते तांब आणि सोनं ते सोनं. सोनं कधी चमकल्याशिवाय राहणार, आणि पितळ किती दिवस चमकते? थोडे दिवस चमकते. थोडे दिवस चमकते, बरोबर आहे की नाही. म्हणून या धम्मामध्ये चांगलं राहायला पाहिजे. इथं ढोंग पसारा चालत नाही. महाराज जर कोणी बेरोजगार, निकम्मा, वाईट, नालायक आणि नीच मनुष्य राजाच्या गादीवर बसला तर त्याला केवळ यातनाच भोगावं लागतात. त्याचे हात पाय, नाक, कान कापले जातील. बिलंगळातील शंखमुंडिक, राहुमुख, ज्योतिमल्लिका, हस्तप्रोधिका, एकवर्तिका, सौरवासिक, एनेसिय, बलिसमयसिक, अपतछक्य, पतिधपलवतिक, पलालपिठ इत्यादी राजदंड त्याला दिले जातील. उकळले तेलामध्ये सुद्धा त्याच्या अंगावर शेपडण्यात येईल. कुत्र्याद्वारे त्याचे लचके तोडून जातील. सुळावर चढवल्या जाईल आणि तसेच नाना प्रकारे दुःख त्याला भोगावे लागतील. तर हेच की तो बेरोजगार, बेकार, वाईट, नालायक आणि नीच असून सुद्धा एवढ्या मोठ्या आणि उंच पदावरून
चढून बसला होता त्याने आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले होते. महाराज, याचप्रमाणे जो पापेच्छू, स्वर दिखाऊ, लोभी, खादाड मनुष्य धूतांग व्रत धारण करतो तो आपल्या पूर्वीच्या दुष्कर्मामुळे भोगाव्या लागणाऱ्या दंडाच्या दुप्पट दंड भोगत असतो. आणि जे काही थोडे सद्गुण त्याच्या शिल्लक असतात ते सुद्धा तो गमावून बसतो. तो कोणत्याही सुरक्षित जागी पडूनही जाऊ शकत नाही. त्याच्या सहाय्यार्थ धावूनही कोणी येऊ शकत नाही. तो अत्यंत निंदनीय स्थितीत हुसके देत रडत असतो. याप्रमाणे तो संसारात आक्रंदित व आक्रोश करीत भटकत राहतो. साधू साधू साधू. उद्याचा भाग आहे योग्य व्यक्तीचा धुतांग पालनाचे उत्तम फळ. साधू साधू